एकंदरीत परिस्थिती पाहता की गेल्या जवळजवळ 15-20 वर्षाची आमच्या इथल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची तपश्चर्या पाहता की ह्या ठिकाणी आम्हाला आमचा नेतृत्व म्हणून आमदार सदानंद चव्हाण व्हावेत अशी त्यांची भावना आहे, ही रास्त आहे आणि ती भावना मुख्यमंत्री महोदयांपर्यंत पोहोचवणं ही योग्य असल्यामुळे हा आजचा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. एक दुसरं म्हणजे कोणी उमेदवारी मागू नये, मी बराच बोललो त्याच्यामध्ये. समजा राष्ट्रवादी आज आपल्यामध्ये सहभागी नंतर झाली असली, त्यांचा आमदार म्हणून ते आले असले तरीसुद्धा माझं तर मत असं आहे की इथली जी आता सरकार गेल्या 2 वर्षापूर्वी इथलं स्थापन झालं त्या सरकारमध्ये मेजॉरिटीमध्ये काय आवश्यकता नव्हती. त्यावेळेस तर फक्त शिवसेना भाजपा ही एकनाथ शिंदे गटाचीच पुरेशी होती. 160 का 161 मेजॉरिटी होती. नंतर ॲडिशनल ताकद वाढली. ह्याचा अर्थ की संपूर्ण या ज्या ज्या ठिकाणी परिस्थिती पाहून एखाद्याला उमेदवारी द्यायची न कुठे द्यायची नाही द्यायची हे ठरवलं जाईल. आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. नाही, स्वतंत्र त्यांनी विधानसभेच्या बाबतीत वक्तव्य नाही, परंतु ही निवडणूक झाल्यावर इथल्या लोकांची मतं घेतल्यावर उद्या राज्यामध्ये सोबळावर लढू अशा पद्धतीचं जाहीर केले तुम्हाला माहिती आहे. मग त्यानंतर मीच इथं जर नेतृत्व कोणी वाटेशी नसेल तर त्या ठिकाणी आमच्या ह्या कार्यकर्त्यांची पुढची भवितव्य काय? कुणाला ग्रामपंचायत सदस्य व्हायचं आहे, कुणाला पंचायत समितीचं सभापती व्हायचं आहे, कुणाला जिल्हा परिषदचं सदस्य व्हायचं आहे. त्याच्या दृष्टीनं जो आमदार होतो तो आपल्याकडेच फावडं ओढणार, तो तुमच्या इतर पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत नाही. हे स्वाभाविक आहे ना, ते काय त्यांचं चुकीचं नाही, ते प्रत्येकाचं धोरण असतं. जर आमचा इथला आमदार नसेल तर आमचा पक्ष वाढणं फार दुरापास्त होईल. त्या दृष्टीनं आम्हाला इथला आमचा आमदार पाहिजे असं सर्वसामान्य कार्यकर्त्यांची मतदारांची गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये मतदान केलेल्यांची काहींच्याकडनं काही चूक झालेल्यांची सर्वांचंच या ठिकाणी ही मनस्थिती दिसते. आता केलेलीच आहे ना, करणार काय प्रश्न येतो? तुम्ही आता मतदार त्या ठिकाणी पाहिलंच होतं, आता तुम्ही होताच ना. दावा आम्ही ह्या मतदारसंघावर केलेलाच आहे ना, आमचा तो आम्ही मागणीच आहे आमची. तुमच्या आधीच्या भाषणकर्त्यांनी सांगितले की विद्यमान जे आमदार आहेत त्यांच्यावर स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे ते कामाचे दुर्लक्ष करतात. नाही तो त्या मला स्वतःला काही काम मागण्याची आवश्यकता नसल्यामुळे माझ्यावर तो प्रसंग आलेला नाही, पण कार्यकर्त्यावर आल्यानंतर ती त्यांची असू शकते नाराजी ना. त्यांना एखाद्या कार्यकर्त्याला त्याला काम ज्या त्या भागामध्ये किंवा जर युती आहे तर युतीतल्या बाकीच्या कार्यकर्त्याने करायचं काय? ज्यांनी गेल्या 1 वर्षापूर्वी या ठिकाणी परत एकदा त्याग करून म्हणजे बऱ्याच लोकांनी शब्द वापरलेले आहेत, गद्दार शब्द त्यांनी घेतले, त्यांनी बरेच काही शब्द ऐकून घेतले. मग अशा कार्यकर्त्याला त्याच्या ठिकाणी भागातलं एखादं काम हवं किंवा त्याला त्याच्या रोजीरोटी एखादं काम मिळावं हे स्वाभाविक आहे ना, त्याची मागणीच असू शकते. तो काय मागायला जाणार आहे अशातला भाग नाही, पण त्याची ती इच्छाच आहे ना, ती त्याने बोलून दाखवली. याचा अर्थ काय, आमचा हा आजचा मेळावा कोणावर नाराजगी, कोणाच्यावर टीका टिप्पणी, कोणावर कुणी उमेदवारी मागितली, आम्ही इतर पक्ष काय करतो ह्याच्यावर मुळीच नव्हती. आम्हाला काय होतो आमचा अधिकार मागण्यासाठी म्हणून आजचा हा मेळावा होता. आव्हान हे असू शकतात निवडणुकांमध्ये. आव्हानाशिवाय चिपळूण हा पूर्वीपासून त्याचा इतिहास जर पाहिला तर तो आव्हानात्मक मतदारसंघ राहिलेला आहे. प्रत्येक वेळी कुठलाही उमेदवार मी सदानंद चव्हाण आणि आता गेली निवडणूक ही सोडली तर बाकीच्या सगळ्या निवडणुका पाहिलात तर 5,000, 4,000, 1,500 अशा मताधिक्यानंच काटेकी टक्करच्या निवडणुका झालेल्या आहेत. त्यामुळे आव्हान हा निवडणुकीत असू शकतो. ते आम्हाला 3 निवडणुका लढल्यामुळे आम्हाला आव्हानाची सवय झाली. आता आम्हाला अशी शिंदेसाहेबांच्या कार्यालयाकडून माहिती नाही की उदयजी सामंत यांच्याकडून पण नाही, पण एक परवा नगरपालिकेकडनं एक सीओकडनं आम्हाला लांबणं बातमी एक मिळालेली आहे की मुख्यमंत्री मध्ये आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांचं स्वागत असं काही करू की निवडणूक जिंकलेली असेल, स्वागत असं करू की ही त्यांना खात्री वाटेल की ही निवडणूक आमच्या इथल्या धनुष्यबाण शिवसेने जिंकलेली आहे. मुख्यमंत्र्यांना सदन तोडण्याची त्यावेळेला ताकद दिसेल. आता स्वागत असं करू की ही निवडणूक जिंकलेली आहे म्हणजे ते काय ताकद आमची असणारच ना. कार्यकर्त्यांची भावना अशी आहे की गेले जवळजवळ 20 वर्ष आम्ही इथे एकमेकाच्या हातात घालून काम केलं. ज्या कार्यकर्त्यांच्या बळावर ज्यांचे माझ्या यशासाठी हात लागले त्यांना लक्षात आलं की मग वागरचा विषय येतो तर मग आमचं काय. एक
आणि त्यांचं असं वाटायला आलं की आम्ही इथे निवडून देऊ शकत नाही की काय, आणि म्हणून त्यांनी एक ठरवलं स्वतःहून आपण एक मेळावा घेऊया, त्या मेळाव्यामध्ये चव्हाण साहेबांना बोलवूया आणि त्यांच्याकडनं काय ते मत जनतेसमोर मांडूया, ह्या उद्देशानं आजचा निर्धार मेळावा झाला. आणि मला विश्वास आहे की ज्या अर्थी माझी नजर असते एखाद्या कार्यकर्त्यावर, म्हणून मी एक वाक्य वापरलं की ह्या ठिकाणी उपस्थित असणारा माझ्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि अजूनसुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी बोलवल्यानंतर एवढी उपस्थिती आहे, माझं वैयक्तिक जेव्हा लोकांना साथ घातली जाईल त्यावेळी ह्याच्यात दुप्पटीहून जास्त या ठिकाणी कार्यकर्त्यांची उपस्थिती राहू शकते. आणि मला त्यांच्या जोरावर, शेवटी तुमच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या जोरावरच आपण लढल्या जातात. मी काय सगळ्याच ठिकाणी पोहोचू शकत नाही. माझं नाव घेऊन किंवा आमचं काम घेऊन ही मंडळी जेव्हा जनतेपर्यंत पोहोचतात त्यावेळेस तुमच्या त्याचं रिझल्टमध्ये रूपांतर होतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.